नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, TCS पॅटर्ननुसार तलाठी भरतीला मराठी व्याकरणाचे प्रश्न नेमके कसे येतात आणि तिथे ह्याचे मार्क्स कसे मिळवायचे हे आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। आजचे प्रश्न महत्त्वाचे, खूप महत्त्वाचे आहेत। तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी फिक्स मार्क्स असे हे प्रश्न देऊन जाणार आहेत। चला थेट प्रश्नांकडे वळूया। बघा, प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। म्हण काय दिलेली आहे बघा, म्हण दिलेली आहे गर्वाचे घर खाली। तर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। गर्वाचे घर खाली या म्हणीचा अर्थ तुम्हाला अगोदर माहिती असायला पाहिजे। तर बघा, पर्याय दिलेले आहेत, आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे। पर्याय 2 आहे, वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते। पर्याय 3, गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते। आणि पर्याय 4 आहे, जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो। तर खालील म्हणीचा योग्य अर्थ काय आहे पर्यायांपैकी? तर बघा, गर्वाचे घर खाली या म्हणीचा अर्थ आहे, गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते। गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते म्हणजे गर्वाचे घर खाली। बघूयात पुढचा प्रश्न। प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। बघा, वाक्य काय दिलेले आहे, तू सोबत येणार असेल तर मी चित्रपट पाहायला जाईल। तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। तुम्ही पर्यायांपैकी उत्तर काय आहे ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे। बघा, तुम्हाला एक ट्रिक देते मी। जर वाक्यामध्ये जर तर लपलेला आहे का ते अगोदर पाहायचं आहे। बघा, तू सोबत येणार असेल, जर तू सोबत येणार असेल तर मी चित्रपट पाहायला जाईल म्हणजे इथे तर आलेला आहे। जिथे अट असते म्हणजे तिथे डोळे झाकून पर्याय कोणता लिहायचा आहे, तर संकेतार्थी वाक्य। पर्याय क्रमांक 4, तू सोबत येणार असेल तर मी चित्रपट पाहायला जाईल या वाक्याचा प्रकार कोणता आहे, तर संकेतार्थी वाक्य। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। वाक्यप्रचार काय दिला आहे, राम नसणे। तर पर्यायांपैकी राम नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। बघा, पर्याय आहेत, फसवून जाणे, अर्थ नसणे, गहिवरणे आणि कुशलता नसणे। तर या 4 पर्यायांपैकी राम नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? राम नसणेच म्हणजे एखाद्या गोष्टीत काही तथ्य किंवा अर्थ नसणे। तर बघा, पर्याय कोणता असेल, तर पर्याय क्रमांक 2, अर्थ नसणे। वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे, तर अर्थ नसणे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। बघा, पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न आहे, धूळ चारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखायचे आहे। तर धूळ चारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? तर पर्याय बघा तुम्ही, भारतीय संघाने पाकिस्तानी संघास धूळ चारली। पर्याय 2 आहे, अंकितने प्रथम क्रमांक मिळवून शाळेला धूळ चारली। पर्याय 3 आहे, हरिभाऊने दागिने करून पत्नीला धूळ चारली। आणि पर्याय 4, प्रवाशांनी कंडक्टरशी भांडून धूळ चारली। तर धूळ चारणे या शब्दाचा अर्थ काय आहे बघा, धूळ चारणे म्हणजेच पराभव करणे। तर वाक्यात उपयोग झालेले वाक्य कोणते आहे पर्यायांपैकी? तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय संघाने पाकिस्तानी संघास धूळ चारली। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। मित्रांनो, पुढच्या प्रश्नावर जाण्याआधी तुमचे 4 पैकी किती प्रश्न बरोबर आले ते मला आत्ताच खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या। बघूयात आपण पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाक्यात प्रयोग ओळखा। तर वाक्य आहे, जो जो कीजे पुण्य लाहो। तर या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर बघा, पुराण कर्मणी, समापन कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी प्रयोग। तर 4 पर्यायांपैकी उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पुराण कर्मणी। पर्याय क्रमांक 1 उत्तर, प्रयोग कोणता आहे? पुराण कर्मणी। पुढचा प्रश्न बघा, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। म्हण आहे, कोल्हा काकडीला राजी। तर या म्हणीचा अर्थ काय आहे? पर्याय दिलेले आहे, ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो। पर्याय 2, भाग्यवान माणसाला देव अनुकूल होतो। पर्याय 3 आहे, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात। आणि पर्याय 4, धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही। तर या 4 पर्यायांपैकी कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. हा पर्याय अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, खालील वाक्याचे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. काय प्रश्न दिलेला आहे बघा. वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचं आपल्याला उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखायचे आहे. तर बघा, वाक्य आहे, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, या वर्षी कांद्याला भाव आला नाही. तर पर्यायांपैकी उत्तर काय असेल? पर्याय आहेत, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, यावर्षी कांद्याला भाव आला नाही. पर्याय 2, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, यावर्षी कांद्याला भाव का आला नाही. पर्याय 3 आहे, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले, परंतु यावर्षी कांद्याला भाव आला नाही. आणि पर्याय 4 आहे, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता, शेतकऱ्यांनी कांदे लावले, यावर्षी कांद्याला भाव का आला नाही. तर या दिलेल्या पर्यायांपैकी उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य उत्तर काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, वाक्य बघा, गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले, परंतु यावर्षी कांद्याला भाव आला नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, माझ्या देवा काळजी रे, या काव्यपंक्तीतील काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? पर्याय आहेत, आठवण, स्मृती, निष्काळजी आणि आर्जव. तर काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? निष्काळजी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे निष्काळजी. काळजी विरुद्ध निष्काळजी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे त्रिभुवन. त्रिभुवन या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. पर्यायांपैकी उत्तर काय असेल? त्रिभुवन या शब्दाचा समास ओळखायचा आहे. त्रिभुवन म्हणजेच आहे 3 भुवनांचा समूह. जिथे पहिला शब्द संख्या दाखवतो, बघा संख्या काय दाखवत आहे? ते त्रि म्हणजेच काय? 3. तर त्यामुळे आणि समूहाचा बोध होतो. संख्या जिथे पहिला शब्द हा संख्या दाखवतो आणि समूहाचा बोध होतो, त्याला आपण काय म्हणतो? तर द्विगु समास असं म्हणतो. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्रिभुवन या शब्दाचा समास आहे द्विगु समास. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. शब्द आहे रुची. रुची या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? पर्याय आहेत, आवड, असोसी, तृष्णा आणि भावना. तर रुची या शब्दाचा अर्थ काय आहे? रुची शब्दाचा अर्थ आहे आवड. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 आवड. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द आहे घडा. घडा या शब्दाचा अर्थ काय आहे? पर्याय पिंप, माठ, बोळके, बंब. तर उत्तर आहे माठ. घडा म्हणजेच माठ. पुढचा प्रश्न आहे, अमर्याद मित्रा तुझी थोरवी. बघा, वाक्य आहे, काव्यपंक्ती आहे, अमर्याद मित्रा तुझी थोरवी. तर या काव्यपंक्तीतील थोरवी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा? तर थोरवी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? पर्याय दानशूर, थोरली, महात्मा, श्रीमंती. तर समानार्थी शब्द विचारलेला आहे या प्रश्नामध्ये. तर उत्तर आहे बघा महात्मा. पर्याय क्रमांक 3 थोरवी थोरवी समानार्थी शब्द आहे महात्मा. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द दिलेला आहे विटीदांडू. तर या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पर्याय आहे द्वंद्व समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास आणि द्विगु समास. तर उत्तर काय असेल? बघा, विटीदांडू या शब्दाचा समास आहे द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 1 द्वंद्व समास, विटी आणि दांडू. तर विटी दांडू याचा काय होतं? तर विटी आणि दांडू, त्यामुळे काय समास कोणता असणार? द्वंद्व समास. बघा पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा योग्य अर्थाचे विधान ओळखायचे आहे. तर शब्द आहे गर्दी. तर या गर्दी शब्दाचा योग्य अर्थाचे विधान कोणते असेल? पर्याय आहेत, एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशाची झुंबड उडाली. पुढचा पर्याय आहे, एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांचा संघ गोंधळला. पर्याय 3, एसटी उशिरा आल्यामुळे प्रवाशांचा तांडा उडाला. आणि पर्याय 4 आहे, एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांचा कळप उधाणला. तर उत्तर काय असेल? बघा, गर्दी म्हणजे प्रवाशांची झुंबड.
तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. एस.टी. उशिरा आल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढचा प्रश्न खालील वाक्याचे केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. काय करायचं आहे? प्रश्नामध्ये दिलेले वाक्य आहे मला काटा टोचला. तर या वाक्याचे केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखायचे आहे. पर्याय आहेत मला काटा टोचला, मलाच काटा का टोचावा. पर्याय 3 आहे आई ग काटा टोचला मला. आणि पर्याय 4 मला काटा टोचला. बघा 1 आणि 4 हे पर्याय 2 आणि 4 हे पर्याय आहे प्रश्नार्थी वाक्य. तर आपलं 2 सोडून दिले तर पर्याय 3 आणि 2. तर या 2 पर्यायांपैकी 1 पर्याय आणि पर्याय 3 या 2 पर्यायांपैकी आपलं उत्तर असणार आहे आई ग काटा टोचला मला. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे परिचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे परिचित. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? पर्याय आहेत माहितीतला, अपरिचित, जाणकार आणि ओळखीचे. तर उत्तर आहे अपरिचित. परिचित विरुद्ध अपरिचित. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न देखना या शब्दार्थाच्या वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? देखना या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखायचे आहे. पर्याय दिलेले आहे मैना देखना आहे, राजनंदिनी देखना आहे, लांडोर देखना आहे. पर्याय 4 राजकुमार देखना आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजकुमार देखना आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. आपत्ती हा शब्द आहे. तर या शब्दाचा योग्य अर्थ काय असेल? पर्याय आहे सन्मान, संधी, सहवास आणि संकट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संकट. आपत्ती म्हणजेच काय? तर संकट. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे ग्रामगीता ही कोणी लिहिली? तर कोणी लिहिली आहे? पर्याय संत तुकाराम महाराज, संत रामदास महाराज, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर उत्तर आहे ग्रामगीता ही कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार. पुढचा प्रश्न आहे मनोहर तरी हे कोणाचे आत्मकथन आहे? पर्याय 1 लक्ष्मीबाई टिळक, कुसुमावती देशपांडे, कविता महाजन, सुनीता देशपांडे. तर आहे मनोहर तरी हे आत्मकथन कोणाचे आहे? तर उत्तर आहे सुनीता देशपांडे. पर्याय क्रमांक 4 सुनीता देशपांडे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न आहे अक्करमाशी हे आत्मकथनाचे लेखक कोण आहे? आत्मकथन काय आहे? तर अक्करमाशी. या अक्करमाशी आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत लक्ष्मण माने, नरेंद्र जाधव, प्र.इ. सोनकांबळे आणि पर्याय 4 शरणकुमार निंबाळे. तर उत्तर काय आहे? अक्करमाशी या आत्मकथनाचे लेखक आहेत शरणकुमार निंबाळे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. घर डोक्यावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. घर डोक्यावर घेणे म्हणजेच काय? तर घरात गोंधळ करणे. तर घर डोक्यावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले पर्यायांपैकी कोणते उत्तर बरोबर आहे? बघा पर्याय आहेत भारताने विश्वचषक जिंकले आणि राजूने घर डोक्यावर घेतले. पर्याय क्रमांक 2 माझा पहिला नंबर आला आणि आईने घर डोक्यावर घेतले. पर्याय 3 घरात चेंडू खेळणाऱ्या राजूकडून टीव्ही फुटला आणि बाबाने घर डोक्यावर घेतले. भटके लोक घर डोक्यावर घेऊन हिंडतात. तर उत्तर काय असेल? बघा घर डोक्यावर घेणे याचा अर्थ काय आहे? तर अर्थ आहे घरात गोंधळ करणे. त्यामुळे पर्यायांपैकी उत्तर काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घरात चेंडू खेळणाऱ्या राजूकडून टीव्ही फुटला आणि बाबाने घर डोक्यावर घेतले. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार. पुढचा प्रश्न आहे कितीदा करू प्रीतीची याचना या काव्यपंक्तीतील याचना या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे याचना. तर या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? बघा पर्याय आहेत नवस, विनंती, प्रतीक्षा आणि पूजा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
विनंती. याचना या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विनंती. अजून काय समानार्थी शब्द होतात तर प्रार्थना, निवेदन हे याचना या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय आहे, प्रश्न दिलेला आहे पोपटाने मिरची खाल्ली हे वाक्य आहे. तर या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. कोणता प्रयोग असेल तुम्ही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बघा दिलेल्या पर्यायांपैकी पोपटाने मिरची खाल्ली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर उत्तर आहे बघा कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 2 पोपटाने मिरची खाल्ली या वाक्याचा कर्मणी प्रयोग आहे. का तर बघा कर्ता कोण आहे म्हणजेच खाणारा कोण आहे तर पोपट आणि खाणारा कोण आहे तर पोपट. त्यामुळे कर्ता पोपट झाला. त्यामुळे इथे कर्मणी प्रयोग हा प्रयोग असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. सहकार हा शब्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल. पर्याय आहेत असहकार, सरकारी, सहकार आणि कुसूरकार. तर सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय आहे पर्यायांपैकी कोणता आहे तर उत्तर आहे असहकार. सहकार विरुद्ध असहकार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 असहकार हे उत्तर बरोबर असेल. तर मित्रांनो हे होते आजचे मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न. अशाच पद्धतीने TCS आणि IBPS पॅटर्नचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.